नमस्कार मंडळी, मी जयेंद्र तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या कोकण दर्शन या यूट्यूब चॅनलवरती. तर फायनली आम्ही आलेलो आज गावी आणि आता चाललेलो आहे काजू काढण्यासाठी. चला तर मग पाहूया. ठीक आहे. पडशील मंडळी तुम्ही बघताय की हा आमचा बारका वेद बघा कसा काजू काढायला म्हटलेला आहे, तर जंगलात निघालेला आहे तो. आता बघू शकताय तुम्ही, खूप लांब जायचंय पण तो तयार झालेला आहे. बघूया कुठपर्यंत चालत जातोय. चला चल पटपट, नाही तर तोंडात फेस येईल वरती घाटी काढताना. पाहू शकताय उचलून घ्या, काय बारका चालतो बरा. मला काजू हवे आहेत. चल बघा तुम्ही कशा पद्धतीनं जंगलात जायचंय. खूप वरती चालत चालत जायचंय डोंगर चढून. काजूसाठी आम्ही ट्रेकिंग करतोय. काजूसाठी म्हटलं ट्रेकिंग करतोय तरी काही हरकत नाहीये. बाजूला काजू दिसत आहेत त्या काय आमच्या नाही आहेत. मम्मी पप्पानी वरती लावून ठेवला नाही, तिकडे डोंगरात जायला लागतंय. चला आमची इकडे जागाच नाही जवळ, तर आम्ही काय करणार? आमची जागा आहे तिथं आम्ही केली. पडशील तोंडावर हवाने आताच यायला लागले. पडशील पडशील चल पडशील खाली. चल माझा चल चल. सो मंडळी, आमच्या बारक्यानं बघितलंय सगळे हातात काठी घेऊन जात आहे. तो काठीसाठी रडला आणि शेवटी त्यानं काठी घेतली हातात. तेव्हा आत्ता कुठं तो गप्प राहिलाय. आणि बघा कसा चालतोय. हे बाजूला रे दिसू दे, बघा कसा चालतोय. मला चालताना दम लागलाय पण तो चालतोय काठी घेऊन. आई गाय खूप काजू पडले. तुम्ही या काजू बघू शकताय पडलेले आहेत, पण त्या आम्ही काय उचलू शकत नाहीत कारण त्या लोकांचे आहेत. आपण आता पोचलेलो आहे या भागाला गव्हाण असं म्हणतात. तर हे आहे एक पायरीचं झाड मोठं. इथे आमची शाळेची वनभोजन व्हायचं या झाडाखाली, या सावलीला. शाळा आमची बघाल तर ती बघा त्या साईडला आहे तिकडे. इथून आता दिसत नसेल पण त्या साईडला आहे तिकडे. ठीक आहे, तर आम्ही आता चाललोय अजून वरती. हा जो डोंगर दिसतोय हा पार करून आम्हाला पलीकडे जायचंय. म्हणजे बघा आमचा बारका कलाकार कसा धावतोय तो, त्याला मजा वाटली. हे भारे बांधून ठेवलेले आहेत लोकांनी भाजावळीसाठी. म्हणजे जमीन भाजून पेरणी केली जाते त्यासाठी हे भारे बांधून ठेवले आहेत. त्याचबरोबर ही पातेरी गोळा करून ठेवलेली आहे. तो झाडांची पानं पडून जमा होतात, ते एकत्र करून ते आणून टाकली जाते, भाजावलीसाठी वापरली जाते. बघू शकताय सगळीकडे तुम्हाला दिसेल तसंच. हे बघा आमचा बारका कलाकार आता थोडासा दमलाय म्हणू शकतो किंवा कंटाळा करतोय म्हणू शकतो. त्यानं आता उचलून घ्यायला लावलेला आहे. वाटत नाही जास्त वेळ उचलून घ्यायला लावेल. आता पुढे गेल्यानंतर रस्ता दिसतोय, रस्त्यावरती तो उचलून घेऊ देणार नाही, खाली उतरेलच. काय बघा हा आला रस्ता. हा देवरुख मधून आला आणि जाणार इकडे मेगी देवळे या साईडला. तर आम्ही आता निघालो क्रॉस करून. अजून खूप लांब जायचंय. अशीच असा सगळा डोंगर चढत चढत जायचंय. हे बघू शकता तुम्ही, देवाच्या पाठीवरती घामाच्या धारा दिसायला लागले आहेत. म्हणजे एवढ्या सकाळी सुद्धा गरमी व्हायला लागलेली आहे. कसं खिंडीतून जायचंय बघा.
कलाकार बघा कसा परत परत बघ आता. बाजूला होता दिसू देत हा. पाहू शकता तुम्ही बारका कलाकार अगदी पडत झडत का होईना. अरे 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 पण मनामध्ये तुझ्या जिद्द पण जिद्द काय तो सोडत नाही. तो बाजूला होता दिसतच नाही हा. पण जिद्द काय तो सोडित नाही. अक्षरशः त्याने हात टेकून चालायला लागलाय. पण बघा कशा पद्धतीनं चालतोय. मंडळी बघा त्याचे पाय आता लोडपुडायला लागलेले आहेत. दमला अक्षरशः. पण आलेलो आहे. हे बघा कोकणचा रानमेवा. हे बघा करवंद करवंद लागलेले आहेत. हा. बघा कसं वळणाने वरती जायचंय. तर तुम्ही म्हणाल आमच्या मम्मीचा हा कोणता पोशाख, तर हा आहे जंगलात फिरायला जाताना असाच पोशाख लागतो. काजूसाठी स्पेशल पोशाख काजूसाठी स्पेशल पोशाख बनवून घेतलेला आहे तो. हाय का? बाल कलाकार बघा. लोकांना पादेस लोकांना मला नाही पादेस. हा चला. तर मंडळी हे बघा कसं डोंगरांवरती वरती यायचंय. मला तर दम लागलाय, तुम्हाला आवाजावरून समजतच असेल. एकेकाळी आम्ही या डोंगराने धावत वरती जायचो. आज चालत होत नाही. हा जो शेवटला आहे उचलून घेतलेला, त्याच्या तोंडाला तर अक्षरशः फेस आल्यासारखा दिसतोय. एवढे घाटी चढून जायचे वरती बघा. आम्ही लहान होतो त्यावेळेस गुरं घेऊन यायचो चारायला. हे बघा या ठिकाणी पाण्याचा झरा होता, आता नाही आहे पण या ठिकाणी पाण्याचा झरा होता. बैल पाण्यावर आम्ही इथंच आणायचो. या जागेला घुबडातलं असं म्हणतात. का म्हणतात ते माहीत नाही पण म्हणतात. चला अजून वरती जायचंय. मंडळी ह्या देखील दुसऱ्यांच्याच काजू आहेत, आमच्या अजून खूप लांब आहेत. पण बघा एवढ्या काजू जरी हातात येणाऱ्या जरी असल्या तरी कोकणामध्ये असं सहसा कोणी दुसऱ्याच्या काजूंना समजा किंवा दुसऱ्याच्या मालमत्तेला कोणी सुद्धा हात लावत नाही. एकदम छोटा होता. आता रिकामा नाही ते वाटेल जाऊ. तेव्हा मम्मी आम्ही शेणी बिनी किती न्यायचं इथनं. मग एवढं 4 गोऱ्यांचं शेळी सगळं वरच ना गोरी. गवताच्या वरडी वगैरे खाली घेऊन जायचं. गवताच्या वरडी, कौलाचं भार सगळं देवरुखला आहे. आता घेऊन जा की. आता रिकामा नाही रे भावा चालवून. त्याच्या पुढे त्या काजू तरी कशा कोणी काढायचे काय समजत नाही. घामाच्या धारा बघायला सुटल्या बघा. तर मंडळी आता डोंगरवरती चढून थोडं माळपट्टीवरती आलेलो आहे आपण. अजून देखील थोडं चालायचं बाकी आहे. 1-5 मिनटं लागतील पण घाट तर संपलाय. आता आमचा बालकलाकार पुन्हा एकदा सज्ज झाला आहे चालण्यासाठी. पाहूया कुठपर्यंत चालतोय. अजून आता काय जास्त राहिलं नाही आहे, थोडकं अंतर बाकी आहे. हत्ती तो गेला, शेपूट ते राहिलेलं आहे. पाहूया. मंडळी अक्षरशः दम लागलेला आहे. बालकलाकार बघा तुला दम लागलाय होय. दमलेला आहे. पडाय झालेला सांगतोय तो. फायनली आपण आता पोहोचलोय. ही जी वय घातलेली दिसते, वय म्हणजे कुंपणाला आमच्याकडे वय असं म्हणतात. तर ही जी वय घातलेली दिसते ही आमचीच आहे. आता आपल्याला त्याच्या आतमध्ये जायचं आहे आणि मग आमच्या काजू चालू होत आहे. हां तर म्हणजे पहिला आमचा गेट त्या ठिकाणी होता. हे बघा या ठिकाणी पहिला आमचा गेट होता आतमध्ये जाण्यासाठी. आता तो चेंज केलेला आहे आणि या ठिकाणी शिफ्ट केलेला आहे.
एक मिनिट दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, आता एंट्री गेट हा इथून ठेवलेला आहे. हे याला बोलतात कवाड. कवाड म्हणजे दरवाजा. तर आता आपण निघाले आतमध्ये. हे आमचं एक कलमाचं झाड आहे. अजून तरी काय लागायला सुरुवात झाली नाही आहे, नवीनच आहे. कदाचित पुढच्या वर्षीपर्यंत लागेल. या कलमाच्या झाडाला पाणी घालण्यासाठी कलशी ठेवलेली आहे. त्याचबरोबर ठिबक सिंचन करण्या इतकी झाडं नाही आहेत, जागा कमी असल्या कारणानं. हे एक आंब्याचं झाड आहे आणि अशी मला वाटतं अजून लावलेली होती आम्ही 10-12 झाडं, पण जगलेत कितीपर्यंत काय माहीत नाही. बघूया, मी दाखवतोच तुम्हाला. हे सध्या गेटवरती आहे, ते एक तर आहेच. हे तर आता दमलेले आहेत सगळे, बसलेत. एक कुठेतरी गायब झालाय. बालकलाकार काहीतरी शोधतोय. बघू, काढू नको. इकडे इकडे ये तू. नाही झालेलं आहे त्याचं शोधून. खैराच्या काट्यात जाय तू. लागेल, काटा लागेल. मंडई इथे बघा, छोटी छोटीशी खैराची झाडं देखील आहेत. आमच्या बालकलाकारला सांगून काय तो ऐकत नाहीये. बघा कसा धावत जातोय, आणि हा पडल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणजे तो ऐकणारच नाही पडल्याशिवाय, असं म्हणू शकतोय. मंडळी, फायनली आपण आता काजूमध्ये पोहोचलेलो आहे. दाखवू द्या तुम्हाला. हा बघा, हे आहेत आपल्या काजू लागलेले. आता काढायचे. हा बघा, आता हे काढायचे. हे काढून बोंडा मी टाकून देतो. काजू घेऊन जातोय. तर हे सगळं काढायचे. बघत राहा आमच्यासोबत, दाखवतो. आतमध्ये आहेत बघ की काजू. इकडे आहेत का? हे पण करतोय. मंडळी, बघत राहा तुम्ही, किती मेहनत करावी लागते. आणि हा दुसरा कलाकार इकडून आता एंट्री होते त्याची देखील. आणि तुम्ही पाहू चला शकता. काजू काढायला चला. म्हणजे या गावठी काजू आहेत, त्यामुळे ह्या लहान आहेत. सरकारी काजू लावले आहेत, पण त्या तिकडे आतमध्ये दाखवतोच तुम्हाला. या गावठी असल्या कारणानं काजूची बी लहान आहे. म्हणजे मग तो जोडी नाही. ही एकदम काजूला भरपूर जोर चढला आणि भरपूर मोठी झालेली आहे काजू ती. म्हणजे मजा वाटते आता, मजा वाटते. येताना आणि दम लागला होता, पण आता मजा वाटते काम हा करताना. दुसरा कलाकार बघा वरती झाडावरती चढतो आहे आणि काजू काढण्यासाठी खूप मेहनत करतो आहे. तर पाहू शकता. अशा काही काजून जिकडे हात पुरत नाही तिकडे आपल्याला काठीनं वगैरे पाडाव्या लागतात. सो पाहू शकता तुम्ही. आणि छोटा कलाकार कुठे गेला आहे त्याची. हा बघा, छोटा कलाकार कसा पळतो आहे. ए, पडशील इकडे. ए, हा छोटा कलाकार पहा कसा इकडे तिकडे धडपडत चाललाय. त्याला खूप पहिल्यांदाच आलाय, सो त्याला तो खूप इंटरेस्टेड आहे. कारण असं बसायचं नाही तिथं खाली. उठ. अरे पण मी मुद्दाम थोडी टाकलाय. इकडे पाहू शकता तुम्ही, वरून काजू पाडणारा कलाकार काजू पाडतोय आणि त्याच्या पाठीवरती पडले आहे. सो त्याला वाटतंय की मुद्दाम त्याने टाकले आहे. सो त्यांच्यामध्ये थोडासा वादविवाद चालला होता, पाहू शकता. एकदम पडण्यासारखे तेवढीच काढ. हा, नंतर ती काय पडेलच ती. हा बघा आमचा बाल कलाकार, उलटी उडी घेतलेली आहे, पण तरी जिद्द काय त्याची सोडलेली नाही. ऐकत नाही तो. पुन्हा एकदा तो त्याला उचलू दे गं. हे बघ, हे बघ, हे बघ.
सो तो किती इंटरेस्टेड आहे तुम्ही पाहू शकताय. अक्षरशः तो आता पडलेला आहे, जवळजवळ तोंडावर पडलेला आहे. आणि मंडळी तुम्ही पाहू शकता की या काजू काढल्याच्या नंतर बी घेतली जाते आणि हे बघा बोंडाशी असं लांब टाकून दिली काढण्याचं जातात. कारण की जेणेकरून परतच्या टायमाला आपण येणार जे काजू काढायला त्यावेळेस ती बोंड तिथे सापडली नाही पाहिजे. म्हणजे कन्फ्यूज व्हायला नको की त्या बोंडाला काजू आहे की नाही. हा बघा, हा बघा किती इंटरेस्टेड आहे. एका काजूवरचे आता काजू संपलेले आहेत. ए पुढे जाऊ नको. तर आता हा पहिल्यांदा चाललाय त्यामुळे त्याचा इंटरेस्ट एकदम म्हणजे जोशीला. बघा तो हात सुद्धा लावू देत नाही. म्हणजे तो पाहू शकताय की त्याला एकट्यालाच सफर करायची आहे. अक्षरशः तो हात लावून सुद्धा घेत नाहीये. त्याला खूप मज्जा वाटलेली आहे. जा त्यामध्ये ते काजू पकड. हा जा. बघा शोधण्यासाठी बघा कसा करतोय तो, नुसता इकडे तिकडे धावतोय. ए त्याला द्या रे जराशा काजू उचलायला. एखादी ते समोर टाका तिथे, मग तो उचलील. ते टाकून दे, ते टाक तिकडे. हा हे बघ, हे बघ, हे बघ इथे पडले बघ. हा हा दे. आमचा बाल कलाकार दमला अक्षरशः. आता त्याला तहान लागलेली आहे. आता आम्ही जातोय पाणी पिण्यासाठी. पाणी घेऊन आलेलो आहे. हा चल पाणी प्यायला तिकडे. पाणी घेऊन आलोय येताना सोबत आम्ही. हा ये तिकडे, इकडून ये. हा ये. आता आम्ही पाणी पिण्यासाठी जातो. हा ये पाणी बघ. बाकी सगळे तिकडच आहेत. अजून मी त्याला पाणी देण्यासाठी घेऊन आलो. ह्या सगळ्या काजू काढायच्या आहेत. अजून खूप झाडं आहेत. त्या साईडला तिकडे जायचं आहे. अजून चं पाणी पिऊन झालं की आपण दुसरीकडे जाऊया. मंडई या बघू शकता तुम्ही काजू. काजूच काजू त्या इथे आहे, त्या इथे आहे. कशा घडा नसतात त्या, कशाच इकडे पण आहे बघा. इकडे तिकडे लागलेले आहेत. ह्या सगळ्या शोधून शोधून काढायचे आहेत. ए दीपा, ए दीपा, 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 दीपा. हा काढ. आई तो बाई दाखवून आता आईला काजू नाही काढलाय. इकडे दे, इकडे दे. छे काकाची पिशवी भरतोय. कसा बोकालतोय तो. पाहू शकता कसा आपला बोका. चप्पल किती घ्या. पाय तर पहा मित्रांनो, हा छोटासा कलाकार कसा काजू काढतोय स्वतःच्या हाताने. काजूला वर ठेव, खाली खाली ठेव, ठेव खाली तिथंच. ते काढते बघ, ते बघ आहेत अजून. पुढे जा तिकडे परत, त्या बघ, ते बघ. हे अच्छा,
हा पहा मित्रांनो, कशा काजू एकदम मोठ्या टपोऱ्या अशा निघालेल्या आहेत आणि अजून भरपूर याच्यामधल्या काढायच्या आहेत बाकी. मग सगळ्याच काढा हातातून जमतात ना. तर मंडळी, हा छोटा कलाकार बघा काय करतोय तो. कारण जे मगाशी दाखवलं मी कलमाचं झाड आहे, त्याला पाणी शिंपायचंय. त्यासाठी हा कळशी घेऊन, त्याला होत तर नाहीये, पण रडून ती कळशी घेतला नाही मागून. त्याला चालायला पण जमन आहे, पण हौस बघा किती आहे ती. हाय सोडतोय काय बघा ना, पडण्याची त्याला भीतीच नाही. हाय बघा, ही टाकी ठेवली आहे भरून पावसाच्या पाण्यात. आता त्यातलं थोडं थोडं पाणी त्या कलमांना रोज शिंपायचं असतं. तर मंडळी, आता काजू काढून झालेले आहेत फायनली. जवळजवळ मला वाटतं आता 3 तास झाले असतील. 9 वाजल्यापासून 10, 11, 12 वाजलेले आहेत. म्हणजे 3 तास झाले काढून. आत्ता कुठं संपले आहेत काढून, मध्ये मध्ये राहिले आहेत, पण ते ठीक आहे, नेक्स्ट टायमाला काढून घेऊन जाऊ. हे बघा कशी पडते ती. त्याचबरोबर बारका कलाकार पण आमचा आता खूप कंटाळलेला दिसतोय. तर आता हळूहळू मी आता परतीच्या प्रवासाला लागतोय. तर मंडळी, हे बघा फायनली आम्ही एवढ्या काजू जमा केलेले आहेत आणि अजून आणलेत. भाऊ ओततोय त्यामध्ये. ते आता परत मग उचलायला लागतील सगळ्या. हे बघा, पिशवी डेंजरच आहे, हे बघू शकता तुम्ही. असू देत, काम तरी कट केलं नाही तिने. हे बघा एवढ्या काजू जमा केलेले आहेत, अजून आहेत हे आपण होत. हे बघा एवढ्या सगळ्या काजू जमा केलेले आहेत. यामध्ये ज्या ह्या हिरव्या दिसत आहेत त्या आज रात्री त्यांची आम्ही भाजी करणार. लाखोंचा माल आहे तो. 1000 रुपये 1200 रुपये किलो ओल्या काजू विकले जातात, त्याची भाजी आम्ही एका टायमाला करून खाणार आहेत. असं. आणि ज्या ह्या सुक्या आहेत त्या बाजारात विकल्या जाणार. हिरव्या आहेत बघा त्यांचे आता वर्गीकरण केलं जातंय. सुक्या एका बाजूला काढल्या जात आहेत, हिरव्या एका बाजूला काढल्या जात आहेत. हिरव्या काजूंचे आता जी बोंड आहेत हिरवीवाली ती काढून पण वेगळी केली जात आहेत, जेणेकरून आता घेऊन जाताना त्यांचं वजन व्हायला नकोय म्हणून. तर बघत राहा, सोबतच राहा. तर हे सगळं सुख अनुभवायचं असेल तर त्यासाठी कोकणातच जन्माला यावं लागतं. त्यामुळेच कोकणाला स्वर्गनगरी असं बोललं जातं. तर मंडळी, आता हे वर्गीकरण करून झालंय. हिरव्या काजू वेगळ्या केलेल्या आहेत, पिक्या काजू वेगळ्या केलेल्या आहेत. असा तुम्हाला अंदाज येणार नाही की कितीशे आहेत. तरी हिरव्या काजू 2-1 किलोपर्यंत काढलेले आहेत आणि या पिक्या काजू ज्या आहेत त्या नाही, हिरव्या काजू 2-1 किलोपर्यंत काढलेले आहेत आणि पिक्या काजू जवळजवळ होतील 5 ते 7 किलोपर्यंत. अशा आज काढलेल्या आहेत. आता 2 ते 3 दिवसानंतर परत यावं लागेल, परत एवढ्याच मिळणार. हा बघा बारका कलाकार पुन्हा एकदा सज्ज झालाय. त्याला तर मजाच वाटते, म्हणजे तो पहिल्यांदाच आलेला आहे. हा अनुभव त्याचा पहिलाच आहे चप्पल हातात घेऊन, कारण चप्पल त्याच्या पायाला लागलेली आहे त्यामुळे तो हातातच घेऊन आहे. तर आता या पिशवीमध्ये भरून आम्ही आता परतीचा प्रवास करणार हळूहळू. आता जेवढा आम्ही वरती आलेलो आहे चालून तेवढंच आता परत खाली उतरत जायचंय. उतरताना तेवढंसं काय म्हणजे हे नाही होत, पटापट जायला होतं. बघूयात चला. ज्या तुम्ही काजू बघताय ह्या आज म्हणजे आत्ता मला समजलंय की नाही जास्तच आहेत. मी बोललो तर 5 ते 7 किलो, पण ते नाही, लगभग 8 ते 10 किलोपर्यंत होतील. पण ह्या आता म्हणजे कसं थोडाफार सीझन आता उतरत गेला, म्हणजे आता संपत आल्यात, त्यामुळे एवढ्याच मिळाल्यात. 3 दिवसापूर्वी पप्पा घेऊन गेले होते, त्यावेळेस ते जवळजवळ एक सिमेंटची पोती म्हणजे लगभग 25 किलोच्या आसपास घेऊन गेले होते. त्यानंतर आता ह्या उरलेल्या काजू आहेत त्या 10-1 किलोपर्यंत. त्याचबरोबर आता ओल्या काढलेल्या त्या 2-1 किलोपर्यंत आहेत. आणि अजून 3 ते 4 दिवसानंतर या बघा ज्या आता उरलेल्या आहेत या 3 ते 4 दिवसामध्ये परत यावं लागणार आहे.
त्यावेळेस लगभग 10 किलोपर्यंत भेटतील असं आहे. तर मंडळी आता लगभग संपलेले आहेत आणि आता आम्ही परतीचा प्रवास करतोय. हळूहळू आता घरी जातोय. ऊन तर बरंच झालंय, कंटाळा लागतो जमा करून करून. चला आता जाऊया, हळूहळू घरी जाऊया. हा पहा एक काम चुकार म्हणू शकता याला तुम्ही. जस्ट एक कामाच्या नावाखाली येऊन इथं बसण्याचं काम करतोय तो आणि काम चुकारपणा करतोय आणि क्रेडिट फुकट खाली घेतोय की भाई मी पण काजू काढण्यासाठी गेलो होतो आणि तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी, फक्त काठी घेऊन हातात होता, काजू काय जमा करत नव्हता. हे असं त्याचं काम असतात. नुसतं वेळ काढण्याचा प्रयत्न करत होतो आणि फक्त क्रेडिट स्वतःच्या नावावरती घेतो की बाबा मी काजू काढायला गेलो त्याचा फोन आला करून बाजूला जातो. बस. हे बघा असं बघा, हे असं कॉल वगैरे करतोय आणि एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि इकडून आपण आता परतीच्या वाटेवरती निघायचं आहे. किती 1 वाजेपर्यंत येशील ना? सो चला तर मग मिळूया. ओके, टाटा बाय बाय. तर मंडळी आता आपण घरी निघालेलो आहे. हे बघा मम्मी आमची वाट दाखवते बारक्या कलाकाराला. आता निघालेलो आहे. हा मिलिटरी मॅन पण आमचा निघालेला आहे. हे बघा बायको माझी कशी ती आरामात काठी टिकीत चाललेली आहे. हा काय करतोय बघूया. फायनली आता आपण कुंपण लावून निघून जाणार आहे. दरवाजा लागतो. तर मग आमचे कुंपण लावून घेते, जेणेकरून कुणाची गुरं वगैरे आतमध्ये जायला नको, शेळ्या वगैरे आतमध्ये जायला नको, त्या उद्देशाने बांधून ठेवते. हा बघा, हा कार्टून बघा आमचा. इकडून 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 ये. पप्पा येत आहे, द्या हात. अरे पटापट काय बाबा. हे लोक आलेत आता. अजून मम्मी आणि वहिनी मागे आहे, ती अजून यायला त्यांना वेळ लागेल. तोपर्यंत आपण पुढे जाऊया. त्यांची वाट बघत राहिलो तर इथेच थांबायला लागेल या उन्हामध्ये. तर आपण पुढे जाऊया. आता आम्ही एकदम घराच्या जवळ आलो आहेत. एक 5 मिनिटातच आम्ही घरी पोहोचणार आहेत. 5 मिनिटं पण खूप बोललोय मी. 2 मिनिटामध्ये घरी पोहोचणार आहेत. हे बघा कसे कसरत करून यावी लागते. हा आमचा छोटा डॉन गेलेला होता, काय कामाचा नाही. चला आता मी तुम्हाला आता इथे उभे राहिल्यापासून तुम्हाला मी आपलं घर दाखवतो किती लांब आहे. हे बघा, हे जे समोर दिसतंय ग्रीन मॅट वाला, हे आपलंच घर आहे. हे बघा आता एक एक घराजवळ पोहोचत आहेत. हो का, सकाळी झालं. हे बघा, ही आता मम्मी आलेली आहे आणि आता हे सगळे मागून येते चंटरपंटर. ही आपली रिक्षा उभी करून ठेवली आहे. रात्री खूप पळून पळून तिचा धूर काढलेला आहे. आणि तर मंडळी आता आपण फायनली आता घरी आलेलो आहे. सगळं काजू वगैरे घेऊन आलेलो आहे. तर असेच आता मी नवीन नवीन व्हिडिओ करणार आहे कोकणातील. तर ते व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी धन्यवाद. तुम्ही लाईक शेअर्स केलेत तर मला उत्साह वाढेल असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.